सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढचा भाग. रात्रभर गप्पा मारून 2-2:30 वाजले होते अनूपला आणि अप्पांना पाठ टेकून. आणि साहजिकच सकाळी उठायला तसा पाहिला तो उशीर झाला. साधारण 9 वाजता अनूप उठला. पण अजयला तशी इतका उशिरा झोपेची सवय नव्हती. तो मात्र सकाळी 7लाच जागा झाला. फटाफट सकाळच्या गोष्टी आवरून त्याने ठरवलं की अनूपच्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर आपल्याला माहिती असला पाहिजे. नक्की इथं सकाळचं वातावरण कसं असतं, कोणत्या विभागात अनूप राहतोय. सगळी तर बंगल्याची स्कीम दिसतेय. एकही घर असं दिसत नाहीये ज्याला काही कॉमन वॉल आहे. प्रत्येकाच्या कंपाऊंड वॉल निरनिराळ्या डिझाईनच्या, प्रत्येक बंगल्याच्या बाहेर अतिशय सुंदररित्या ग्रॅनाईट आणि त्याच्यावर कोरलेली अक्षरं अशा पद्धतीने त्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीचं नाव. एका बाजूला पिलरवरती छानपैकी त्या बंगल्याचा नंबर आणि अतिशय टापटीप असा एरिया. सकाळची वेळ. स्वच्छता कर्मचारी राबत होते आणि अजय मस्तपैकी एक फेरफटका मारून आला. त्याचा हेतू एकच होता की एकतर या विभागाची माहिती होणं आणि दुसरा आपण उठलो म्हणून अनूपला उगीच उठवायचं हा त्याचा स्वभाव नव्हता. आपल्या नंतरच्या पिढीला अतिशय समजूतदारपणे समजून घेऊन वागण्याची हातोटी या अजयकडनंच शिकायला पाहिजे. नाहीतर आजकाल आपण पाहतो की मागच्या पिढीला नावं ठेवण्यात या पुढच्या पिढीची शेवटची 20 वर्ष चाललेली असतात. त्या पिढीलासुद्धा काही भावभावना आहेत. त्या पिढीलासुद्धा काहीतरी कळतं. ती पिढीसुद्धा काहीतरी घडवू शकते या देशाला, असा विचार करायलाच कुठला सिनियर सिटिझन तयार नाही आहे. अशा या वातावरणात अजयचा हा स्वभाव समोरच्याला आवडणार नाही तर मग काय होईल. म्हणून मस्तपैकी 1.5 तास फेरफटका मारून अजय साधारण 8:30-9:15 सायण्णाच्या आउटहाऊसपर्यंत आला. आपसुकच सायण्णाची सकाळची बागेची कामं चालू होती. रेवम्मा झाडाची फुलं तोडत होती. नुकत्याच दोघांच्या आंघोळी झालेल्या आणि या बंगल्यातल्या पूजेची सर्व जबाबदारी रेवम्मावर होती. त्यामुळं पूजेसाठी लागणारी फुलं, अनूपच्या आईच्या आवडती जास्वंदाची फुलं ती गोळा करत होती. अर्थातच हे सगळं पाहतानाच अजयच्या डोळ्यासमोर त्याची आई उभी राहिली. त्याच्या आईलासुद्धा कितीही धावपळ असो, पण पहाटे 4ला जाग यायची म्हणजे यायची. त्यानंतर ती सगळं आवरत बसायची. सगळ्यांच्या झोपा सगळ्या संपायच्या आत तिची सकाळची कामं उरकलेली असायची. आंघोळ करून देवपूजाही झालेली असायची. आणि मग इतरांनी आंघोळ केल्यावर देव्हाऱ्यासमोर एक क्षण उभारताना मस्तपैकी पूजा केलेला तो नंदादीप लागलेला, देव्हाऱ्यामध्ये फुलं वाहिलेली आणि असा एक अगरबत्ती आणि धूपचा मंद सुवास घरभर तरवळलेला. कुणाला त्रास नको म्हणून ती उदबत्ती थोडी लांब लावायची देव्हाऱ्यापासून कोपऱ्यात, कारण त्या धुराचा त्रास होतो असं कुठेतरी तिने वाचलं होतं. म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे अजयला माहीत होतं. त्याच्या आईने त्याला शिकवलं होतं. त्यामुळं त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की रेवम्मा नक्की देवपूजा करताना अगरबत्ती कुठे लावते, धूप कुठे लावते. या विचारातच सायण्णा आणि रेवम्माशी 2 प्रेमाचे शब्द बोलून अजय आतमध्ये गेला. अनूप अजूनही झोपलेलाच होता. अजयने ठरवलं, जसं आपली आई आपल्याला झोपू द्यायची आणि आपापली कामं उरकत राहायची शांतपणे आवाज न करता,
त्याच पद्धतीने अजयनी आवरायला सुरुवात केली. अर्थात अनूपची बेडरूम आणि त्याच्या लगत असलेली त्याची बाथरूम आणि त्यांनी आप्पांची सोय केलेली आप्पांची रूम, त्यांचं बाथरूम याच्यामध्ये अंतर बरंच होतं. त्यामुळं तसा काही आवाज जाण्याचा प्रश्न नव्हता. अनूपची झोपमोड होणार नाही हे अगदी निश्चित होतं. तरीही स्वभावानुसार आणि आपल्या आईच्या आठवणी आल्या, त्या आठवणींना स्मरून अजयने अतिशय सावकाशीने आवरायला सुरुवात केली. एव्हाना 9:15 झाले. अजय आंघोळ करून टकाटक हॉटेलमध्ये जो ड्रेस घालून जायचा आहे तो ड्रेस घालून तयार. अनूपला साधारण 9:30 वाजता जाग आली आणि अनूप उठल्या उठल्या सर्वप्रथम त्याच्या या लाडक्या आप्पांच्या खोलीत आला. अरे आप्पा, कधी कधी जाग आली तुम्हाला? सॉरी हां, मला उठायला उशीर झाला. रात्रीचा थोडासा शिणवटा आलेला. पण आप्पा खरं सांगू, मला अजून आवरायचं आहे. पण एक वाक्य तुम्हाला सांगायला आलो आहे. गेल्या कित्येक वर्षात आप्पा मी रडलो नव्हतो. गेल्या कित्येक वर्षात इतक्या मनमोकळेपणाने कोणाशीही मी संवाद साधू शकलो नव्हतो. आज मला खूप असं हलकं हलकं वाटतं आहे. सो थँक्यू व्हेरी मच आप्पा. अरे, पित्याला एक मुलगा असं काही थँक्यू म्हणत असतो का? तुला माझ्यापुढं मोकळं व्हावंसं वाटलं यातच खूप काही आलं रे. हीच माझी कमाई आहे. अनूप, याच्यापुढं ना तू दुःखी राहायचंयस ना मी दुःखी राहीन. जे काही घडून गेलं ते घडून गेलं. इथून पुढं आपल्याला कसं जगायचं आहे हे आपण एकमेकांनी ठरवायचं आहे. तुला जास्तीत जास्त आनंद कशा पद्धतीने मिळू शकेल याच्याकडं हा तुझा आप्पा नक्की लक्ष दे. चल, फॉरगेट ऑल थिंग्स. कम ऑन, नवीन दिवस, नवी सुरुवात. अरे, पडदा पडला. नव्याने आपण आयुष्य सुरू करूयात. अजयला पुन्हा आईच्या आठवणी जागृत झाल्या. आई नेहमी असंच म्हणायची, अरे एखादी घटना आपल्या जीवनात घडते याचा काहीतरी अर्थ असतो, पण त्या घटनेशी आपण किती वेळ चिटकून राहायचं या गोष्टी आपल्या हातात असतात. आठवणी येणं या आपसुकच येत असतात, पण कटू आठवणींना फाटा द्यायचा आणि चांगल्या आठवणी तेवढ्या आपल्या मनामध्ये सजवून ठेवायच्या हे कोणाकडं असतं? हे आपल्यावर असतं. आणि आपण ते जर एकदा शिकलो ना, तर मग आपल्याला जीवनात कोणतीही अडचण येत नाही. कोणतंही नातं निभावून देण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा कुठेही उत्पन्न होत नाही. अशीच काहीशी अजयला त्याच्या आईची शिकवण आठवू लागली आणि त्याच अनुषंगाने अजयने आपल्या अनूपला समजावण्याचा प्रयत्न केला. अनूपलासुद्धा हे खूप पटलं. अरे, एखादी गोष्ट घडली, हॉटेलमध्ये 2-4 वेटर लोकांची काही चूक झाली म्हणून काय दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्यावर डाफरायचं का आपण? नाही. अनूपकडं हा एक वीक पॉईंट होता. तसा तो समजूतदार होता, परंतु त्याला त्याच्यातला अवगुण हळूच वर येताना दिसला आणि त्याने आप्पांकडे कबुली दिली. आप्पा, कधीकधी कामाच्या व्यस्ततेमुळं आणि थोडासा स्ट्रेस येतो. कोणतीही पार्टी आपल्याकडं आली, 30-35 माणसं असो, 75-80 माणसं असो. आता आज आपल्याला 75 ते 80 माणसांचं बुकिंग आहे. ते सगळं व्यवस्थित पार पडेपर्यंत मला थोडासा ताण येतो आणि त्यामध्ये मग मी काहीतरी बोलून जातो. त्याचे पडसाद पुन्हा 24 तासांनी दुसऱ्या दिवशी उमटतात. अजयने त्याला हटकलं. ताण येणं आणि त्या ताणामध्ये इतरांना काहीतरी डाफरणं याच्यामधनं तू तुझं स्वतःचं नुकसान करून घेतोयस. अरे, या गोष्टी होत राहतात. हळूहळू माणसं सुधारत जातात. त्यांना आपण हळुवारपणे गोंजारून प्रेमाने, अरे घरदार सोडून राहिलेली ही माणसं असतात. आपण त्यांना समजून नाही घेणार तर मग कोण घेणार? बरं, आपला हा इतका मोठा डोलारा कोणाच्यावर अवलंबून असतो? आपण त्यांच्यावरच ना. आपण समजा एका परिवाराचे सदस्य आहोत. अरे, सगळ्यांचे स्वभाव मिळत जुळत नसतात. कुणी ना कुणी खूप चांगला असतो, कुणी ना कुणी काहीतरी अवगुण घेऊन जन्माला आलेला असतो. परंतु म्हणून काय ते परिवार सोडून आपण त्याला हाकलून देतो का कुणाला? नाही ना. रोज त्याच्यावर चिडचिड करतो का आपण घरात? नाही ना. बिलकुल नाही. अगदी तसंच आहे. अरे, हे हॉटेल हा तुझा परिवार आहे. तू आयुष्यामध्ये एकटा पडलेला व्यक्ती आहेस.
आणि तुझं एकटेपण हे ते समजून घेणारी ती 20 माणसं आहेत. त्यांना तुला व्यवस्थितच घ्यावं लागेल. त्यांची पण भावभावना तुला समजून घ्यावे लागतील. जसं माझी आई म्हणायची ना अनूप, की "अरे रात गई बात गई." एखादी गोष्ट घडून गेली, त्याच्यावर पडदा टाका आणि पुढे चालत राहा. पुन्हा त्याच त्याच गोष्टी उगाळत बसून तुमचा वर्तमान बिघडवून घेऊ नका. अरे खूप चांगला सल्ला आहे. ही जी जुनी माणसं होती ना, पुस्तकं खूप कमी वाचली असतील त्यांनी, पण अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे खूप भक्कम असते रे. त्याच्यातनं हे आपल्याला बालमनावरती त्यांची अशी काही वाक्य परिणाम करून जातात. आज तू विचार कर ना, मी साधारण 12-13 वर्षाचा असताना हे ऐकलेलं वाक्य आजही बघ केवढा मोठा कालावधी निघून गेला आहे. तरीही ही वाक्य मला आणि त्यावेळचा माझ्या आईचा चेहरा हा मी आजही विसरू शकत नाही. आणि त्यानंतर लगेच तिच्या बसलेल्या जागेवरनं उठणं आणि कामाला लागणं. म्हणजे जणू काही ती आत्ता मागच्या क्षणापर्यंत सगळं विसरली आहे आणि आता ती कामाला लागते आहे. तिला तिच्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली आहे आणि तिला तिच्या कामांची आठवण झाली आणि ती उठून गेली. काही क्षणांचा तो एक आठवणीतला किस्सा. किती वेळ लागतो रे हे वाक्य उच्चारायला? आणि ती आई उठून किचनमध्ये गेली. पण ते क्षण मी आजही विसरू शकत नाही. 50 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. अनूपला या सगळ्या गोष्टी पटल्या आणि त्याने आप्पांकडं कबुली दिली, "आप्पा, मला खूप काही या वाक्यातनं शिकायला मिळतं आहे आणि याचा दूरगामी परिणाम माझ्या आयुष्यावर होऊ शकतो. कारण कित्येक गोष्टी मी अजूनही त्याच्यावर पडदा टाकून जगणंच शिकलो नाही आहे. आजपासून आप्पा असं जगायला शिकेन मी." इतकं 5 मिनटं 7 मिनटं संवाद साधून अनूप आवरायला जातो म्हणून परवानगी घेऊन गेला. आणि जाता जाता आप्पांना कॉम्प्लिमेंट द्यायला विसरला नाही. "आप्पा, यू आर लुकिंग सो स्मार्ट." अजय, त्याला हे वाक्य ऐकून पण खूप वर्ष झाली होती. ते वाक्य कोणी उच्चारलं होतं? असाच तो आंघोळ करून तयार झाला होता. त्याच वेळेस आरशामध्ये तो भांग पाडत असताना त्या आरशाच्या त्याच्या प्रतिमेच्या मागं कोणीतरी येऊन उभारलं होतं. आणि हेच वाक्य, अशाच पद्धतीचं वाक्य, स्तुतिसुमनांचा तो उधळलेला दरवळ त्याला आपसुकच आठवणीत आला. त्या आठवणीत अजयने एक फक्त हलकंसं हास्य अनूपकडे बघून टाकलं आणि पुन्हा तो त्या आठवणीत रमून गेला. अनूपची अजयकडे पाठ झाली. अनूप आवरायला निघून गेला. आता अनूप आवरून येईल आणि नंतर आपण ब्रेकफास्ट करू या विचारात अजय गळून गेला. पण साईड बाय साईड त्याच्या मेंदूमध्ये मात्र, त्याच्या हृदयात मात्र त्याच्या त्या रम्य आठवणी रुंजी घालू लागल्या. अनूप तर मोकळा झाला होताच, पण अजय मोकळं होण्याची संधी ती कधी मिळते याची वाट पाहत होता. सर्वप्रथम त्याला अनूपचं सगळं दुःख ऐकून घ्यायचं होतं. आपला काहीतरी पास्ट टेन्स, आपला काहीतरी भूतकाळ सांगून अनूपला त्याला अजून दुःखी करायचं नव्हतं. त्यामुळं मन मोकळं करायची जागा आपली अनूप आहे की अजून कुठं आपल्याला मोकळं व्हायचं आहे? या द्विधा मनस्थितीत अजय मात्र बाग बगीच्यामध्ये फेरफटका मारायला निघून गेला. एव्हाना रेवम्मा फुलं वगैरे घेऊन पूजाघरात गेली होती. अजयने विचार केला, तिचा आवरू द्या, पूजा होऊ द्या आणि मग आपण देव्हाऱ्याकडं त्या प्रसन्न वातावरणात त्या आपल्या बालाजीरायापुढं त्या दत्तगुरूंची आठवण काढत, त्या श्री स्वामी समर्थांची आठवण काढत त्यांचे आभार मानण्यासाठी अनूपच्या घरातल्या त्या देव्हाऱ्यात नमन करायला उभे राहूयात, असा विचार करून तो बागेमध्ये सायण्णाशी थोडा वेळ गप्पा मारत मारत मस्तपैकी टाईमपास करू लागला. अजय आणि सायण्णा यांच्यामध्ये सुद्धा न जाणू या 24 तासात असं काय निर्माण झालं. वर्षानुवर्षाचं प्रेम एकमेकांना देत आहोत अशा पद्धतीने एक वेगळं बॉन्डिंग तयार झालं होतं. सायण्णासुद्धा इतक्या मोकळेपणाने कधी कोणाशी वागला नव्हता. तसं पाहिलं तर अनूपच्या घरी तसा माणसांचा राबता कमीच, येणं जाणं कमीच लोकांचं. एकटाच राहत असल्यामुळं त्याचं विश्व वेगळं. आल्यानंतरसुद्धा लॅपटॉप घेऊन त्याच्या कुठल्या तरी विश्वात तो रममाण असायचा. कधी टी व्हीसमोर असायचा, कधी कोणत्या मॅचेस बघायचा, कधी कोणती सिरियल बघायचा. त्याला जे आवडेल ते तो त्या टी व्हीवर एकटाच रमत असायचा. हे सगळं सायण्णांनी बघितलेलं होतं. त्याच्यामुळं सायण्णाशी पण इतका वेळ गप्पा मारणारा कोणीतरी व्यक्ती असू शकतो
सायण्णाला सुद्धा आपुलकीने काही प्रश्न विचारणारा कोणी व्यक्ती जगात असू शकतो या गोष्टीवरचा सायण्णाचा विश्वास उडालेला होता. आणि त्याला आज बागकाम करताना सुखद धक्का मिळत होता. त्याचं काम तर चालूच होतं आणि त्याचबरोबर त्याच्या गप्पाही सुरू होत्या. स्वतःलाच इतकं आश्चर्यचकित वाटत वाटत सायण्णा अजयशी खूप मनमोकळ्या गप्पा मारत होता. अशाच या सुंदर सकाळच्या वेळेस असं काही सुंदररित्या अनुभव घेत घेत अजयचा अर्धा तास कसा गेला कळला नाही. आणि आतून अनुपची हाक ऐकली, "आप्पा येताय ना? चला आतमध्ये या." अजय आतमध्ये गेला आणि सर्वप्रथम अनुपला त्याने खूण केली, "आलोच." म्हणून तो देवघराकडे गेला. रेवम्माने अतिशय सुंदररित्या पूजा केली होती. सर्व देवादिकांचा तो देवारा अतिशय प्रसन्न वाटत होता. आणि अजयने एक निरीक्षण केलं. जी काही अगरबत्ती लावायची होती ती रेवम्माने दरवाजाच्या कोपऱ्यात लावली होती. म्हणजेच अजयला जे काही आठवलं होतं आपल्या आईच्या बाबतीतलं तोच नियम इथंसुद्धा पाळलेला जात होता. आणि हे सगळं पाहून अजय पुन्हा एकदा त्याच्या त्या आठवणींच्या विश्वात गेला. पण भानावर येऊन त्यांनी त्या प्रसन्न देवाऱ्यासमोर हात जोडले. पापण्या आपोआप मिटल्या गेल्या आणि मिटल्या पापण्यांसमोर ज्या काही देवादिकांच्या मूर्ती यायच्या त्या आल्याच. प्रसन्न चित्त झालं आणि अर्थातच आपल्या जन्मदात्यांचे चेहरेसुद्धा डोळ्यासमोर आले. दोन्ही गेलेल्या भावांचे पण चेहरे डोळ्यासमोर आले आणि अजयला एक आतल्या आत अशी वेगळी अनुभूती झाल्यासारखं झालं. एक वेगळी ताकद मिळाल्यासारखा आनंद झाला. नमन करून अजय अतिशय प्रसन्न चेहऱ्यावरती एक हास्य घेऊन अनुपच्या खोलीत दाखल झाला. अजयच्या चेहऱ्यावरची ही प्रसन्नता बघून अनुपला आश्चर्य वाटलं. "आप्पा, मगाचपेक्षा अजून तुम्ही स्मार्ट दिसताय. काय काय बात काय?" अजयने सांगितलं, "असं काही नाही रे. आत्ताच जरा रेवम्माने पूजा वगैरे केली, मला दिसलं, जाणवलं, म्हणून देवारासमोर जाऊन थोडंसं नमन करून आलो आणि सर्वांसाठीच आशीर्वाद मागितले. त्या बाप्पाचे, त्या बालाजीचे, त्या दत्तगुरूंचे, त्या स्वामी समर्थांना सांगितलं पाठीशी राहा. आजपासून अनुपच्या सोबत माझं वेगळं जीवन सुरू करतो आहे आम्ही. अनुपला सुखी ठेवा." अशीच काहीशी प्रार्थना रे. आपल्या सगळ्या हॉटेलच्या स्टाफसाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी, आपल्या संपर्कात असलेल्या प्रत्येकासाठी काहीतरी आशीर्वाद मागत काही क्षण मी तिथं पापण्या मिटून हात जोडून उभा होतो. मी विसरून गेलो रे मी कुठं आहे ते. आणि अनुप सांगू तुला सांगण्यास काही हरकत नाही. अरे जेव्हा जेव्हा मी या देवाऱ्यासमोर येतो ना आणि जेव्हा जेव्हा पापण्या मिटतो ना तेव्हा देवादिकांचे चेहरे तर दिसतातच मला. ते प्रसन्न चित्त घेऊन माझ्या आईवडिलांच्या आठवणी, माझ्या भावांच्या आठवणी यासुद्धा तितक्याच प्रसन्नतेने माझ्या मनात रेंगाळतात रे. त्यांचेही चेहरे दिसतात आणि त्याच्यामुळं कदाचित माझ्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तुला थोडीशी वाढलेली दिसली असेल. अनुपला काय बोलावं काय नाही हेच समजेना. एखादा माणूस आपल्या आईवडिलांशी, आपल्या भावांशी इतक्या एकनिष्ठतेने जगू शकतो आणि ते गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या आठवणी इतक्या ताज्या ठेवू शकतो याचं अनुपला भयंकर आश्चर्य वाटू लागलं. आणि कुठेतरी आपल्या आप्पांच्या बाबतीत, या अजय सरांच्या बाबतीत समानता त्याला दिसू लागली. कारण आज तोही त्याच्या आईवडिलांना विसरू शकत नव्हता आणि अजून एका व्यक्तीला तो विसरू शकलेला नाही आहे. त्या व्यक्तीबद्दल अजून त्याने आप्पांना सांगितलं नाही. अजय सरांसमोर अजून तो पूर्णपणे मोकळा झाला नव्हता. काही गोष्टी त्यांनी आजच्या रात्रीसाठी ठेवल्या होत्या. अनुप एक हास्य टाकून थोडासा आलोच मी म्हणून गेला. त्याने मोबाईल उचलला आणि हॉटेलमध्ये एक रिंग केली. सगळ्यांना आठवण करून दिली. मॅनेजर साहेबांना त्यांनी फोन लावला होता. नंदकुमारजींनी तिकडून फोन उचललेला. आप्पांना समजलं. अनुपनी ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या तेवढ्या दिल्या. काय इन्स्ट्रक्शन दिल्या त्या काही आपल्या अजयला ऐकू आल्या नाहीत. आणि अनुप पुन्हा एकदा अजय सरांच्या रूममध्ये आला आणि म्हणाला, "आप्पा चला आजचा ब्रेकफास्ट आपण मस्तपैकी गार्डनमध्ये झोपाळ्यावर बसून करू. किंवा माझं एक टेबल आहे गार्डनमध्ये, सायण्णाला सांगतो मी खुर्च्या तिकडे घेऊन ये. छानपैकी आपण त्या हिरवळीवर नाश्ता करूयात आज." मी सांगितलं आहे आप्पा रेवम्माला, ब्रेड आणून ठेवलेला आहे. ब्रेड आणि आमलेट असा आपण नाश्ता करून मस्तपैकी कॉफी घेऊयात घरातली आणि मग निघूयात. चालेल ना? इतकं बोलून गार्डनकडे दोघांनी कूच केलं. सायण्णा मागून खुर्च्या घेऊन आला. अनुपने आप्पांना अगदी प्रेमाने विचारलं, "थोडा वेळ झोपाळ्यावर बसताय? छान वाटेल तुम्हाला."
अनुपचं ऐकून अजय झोपाळ्यावर बसला. त्याच्या बाजूलाच खुर्ची घेऊन अनुप पण त्यांच्याशी गप्पा मारत बसला. झोपाळ्याला हलकेसे झोके घेत घेत अजय अनुपशी गप्पा मारत होता. आणि या गप्पांच्या ओघातच अजय पुन्हा 50 ते 60 वर्ष मागं गेला. आपल्या त्या बालपणी आई वडिलांच्या सोबत घालवलेले क्षण आठवले आणि त्या आठवणीत तो रमत असतानाच रेवम्माने हाक मारली सायण्णाला. सायण्णा गेला आणि त्याने आपली सगळी न्याहारीची सर्व काही तयारी केली आणि तो गार्डनमध्ये घेऊन आला. अनुपने हळूच सायण्णाला सांगितलं, एक 15 मिनिटांनी मस्तपैकी रेवम्माला नेहमीसारखी कॉफी बनवायला सांग. आम्ही दोघं कॉफी घेणार आहोत आणि तुम्हाला दोघांना काय हवं ते घ्या. कॉफी पाहिजे कॉफी घ्या, चहा पाहिजे चहा घ्या. नेहमीप्रमाणे अनुपने प्रेमाने त्या दोघांनाही सांगितलं. मस्तपैकी ब्रेड आमलेट नाश्ता झाला. वेगवेगळ्या विषयावरच्या गप्पांनी ही 15-20 मिनटंसुद्धा रंगली. नाश्ता झाल्यानंतर सायण्णाने मस्तपैकी कॉफी आणली. कॉफीचे घोट घेत घेत अनुप बोलला, आप्पा तुम्ही तर तयार झालेला आहे. मी आता फटक्कन तयार होतो आणि आदूला मी मॅनेजर साहेबांकडे इन्स्ट्रक्शन दिली आहे. तो 10 मिनटात येईलच आणि मग आपण निघूया हॉटेलकडे. चालेल, काही हरकत नाही, इतकंच अजय बोलला. आणि रेवम्माला जाऊन त्यांनी सांगितलं, ताई आमलेट खूप छान झालं होतं. खूप छान नाश्ता झाला आहे. मला तर असं वाटतं आहे आता की दुपारी जेवणाचीसुद्धा आवश्यकता नाही. अर्थात जी काही पार्टी होणार आहे ती दुपारची आहे, लंच आहे. 75 माणसं 80 माणसं येणार आहेत. त्यामुळे त्या कामामध्ये आम्ही व्यग्र असू. पण पुन्हा एकदा भेटू आपण. आज रात्री मी पुन्हा येतो इथे वस्तीवर. आजचा मुक्काम अनुपच्या सांगण्याप्रमाणे विनंतीप्रमाणे मला इकडेच करायचा आहे. ताई पण खुश झाली. ताई म्हणली दुपारी जेवण झालं तरी पण रात्री माझ्या हातचं तुम्हाला इथं जेवायचं आहे. थोडीशी भूक ठेवून याल तर मला बरं वाटेल. मी सरांना विचारते काय करायचं आणि त्याप्रमाणे आम्ही सगळं करूयात. नक्की या सर. सर नक्की या, वाट बघते मी. 24 तासाच्या आत एखाद्या व्यक्तीला आपण ताई म्हणतो आणि ती आपल्याला सख्या बहिणीच्या वरती प्रेम देते. हा एक सुखद अनुभव अजयला तिच्या वाक्यातनं जाणवत होता. माणूस सगळे पाश तोडले ना तरीही त्याच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी आठवणी रुंजी घालत राहतात. असं सगळे पाश तोडून माणूस जगूच शकत नाही या गोष्टीवर अजयचा विश्वास बसू लागला होता. आपण तोडले सगळ्यांना आणि सगळ्यांनी आपल्यालाही तोडले. कारण वाईट वेळ, एकदा माणसावर वाईट वेळ आली ना की सगळी नाती गोती ही अशी काही लांब फेकली जातात आणि तुम्ही त्या नात्या गोत्यातनं असे काही दूर फेकले जाता की जणू काही तुमचा आणि त्यांचा काही संबंध नसतो. अशाच पद्धतीने अजयची 11 ते 12 वर्ष गेली होती. त्यामुळं त्याला तसं काही फारसं वाटत नव्हतं. पण तरीही या अशा काही आठवणी का येतात, कुणाशी तरी तुलना का करावीशी वाटते याचं मात्र त्याला गूढ काही लक्षात येत नव्हतं. ताईचा निरोप घेऊन अजय बाहेर आला. तेवढ्यात कारचा हॉर्न वाजल्याची त्याला चाहूल लागली. येस, आपलीच कार आहे. आदित्य आला आहे. आदित्यने कार बाहेर पार्क केली. मस्तपैकी टर्न घेऊन ठेवली होती कारण लगेच निघायचं असा त्याला मॅनेजर साहेबांकडनं निरोपच होता की अनुप सर वाट बघतायत, जा तू कार घेऊन दोघांना घेऊन ये. अनुप तेवढ्यात तयार होऊन बाहेर आला. त्यांनी सगळं घेतलं आहे का म्हणून सायण्णाने आठवण केली. सर सब कुछ लिया ना. अनुपने एकदा चाचपून पाहिली आपली बॅग, मोबाईल, पाकिट, सर्व काही व्यवस्थित, हँडकरचीप सगळं काही घेतलं आहे का पाहिलं त्याने आणि सायण्णाकडे एक मस्तपैकी स्मितहास्य टाकलं. आदित्य तयारच होता. अनुप सर जवळ आले की आदित्यने दरवाजा उघडला आणि अजयने आदित्यला सांगितलं होतं, मी कारमधनं उतरताना किंवा मी कारमध्ये बसताना दरवाजा उघडायला किंवा तो दरवाजा मिटायला तू धडपड करायची नाही आहेस. अनुप सरांच्या पुरतं ठीक आहे. माझा मी दार उघडीन, माझा मी बसेन, माझा मी दार उघडून बाहेर येईन. कृपा कर असं काही माझ्या बाबतीत करू नकोस. कारण आदू, मी इतका मोठा नाही आहे रे आणि मी तुला मुलासारखं मानतो. त्यामुळं तुझ्याकडनं या अशा अपेक्षा नाही आहेत. हे आदित्यला आठवलं म्हणून तो फक्त अनुपच्या साईडला गेला. त्यांनी दार उघडलं. अनुप सर नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे त्यांनी बॅग मागे टाकली आणि मस्तपैकी स्थानापन्न झाले. आदू म्हणजे सारथी आपल्या अजय सरांना घेऊन आणि अनुप सरांना घेऊन हॉटेलकडे निघाला. पाहूयात मित्रांनो, हॉटेलमध्ये आज 75-80 लोकांचा ग्रुप आहे.
एक मोठी पार्टी आहे, एक मोठं लंच आहे. कोणाचं फंक्शन आहे, नक्की काय आहे, त्या पार्टीत काय काय घडणार आहे, पुढच्या भागात पाहूयात. सर्व संपलं असं कधीच नसतं या कहाणीचा हा एक भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आपलं प्रोत्साहन आणि ही एक वाहती कथा ही अशीच चालू राहील केवळ आपल्या प्रोत्साहनाच्या बळावर. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल.